स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत धनुरास। धनुराशीला येणारे 52 दिवस असणारे खास त्यांचे अनेक कामे होणार आहेत आणि येणारे जे 52 दिवस आहेत ते त्यांच्यासाठी परिवर्तनाचे दिवस असणार आहे, त्यांचे आनंदाचे दिवस असणार आहे। ते कसे असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, धनुरास ही राशीचक्रातली 9व्या क्रमांकाची रास आहे आणि धनुराशीचे स्वामी हे गुरुग्रह आहेत। मित्रांनो बघा की धनुराशीचे व्यक्ती अत्यंत प्रामाणिक असतात, मेहनती असतात, कष्टाळू असतात आणि ध्येय ठरवत असतात। त्यांच्या मनाचा एक विचार असतो मित्रांनो की कधी त्यांना राग येत असतो, कधी त्यांना आनंद होत असतो, परंतु धनुराशीचे व्यक्ती ह्या अत्यंत मेहनती असतात। एखादं काम जर त्यांनी ठरवलं असेल तर ते काम केल्याशिवाय त्यांना स्वस्थता बसत नाही। अशाच धनुराशीच्या व्यक्तींना येणारे 52 दिवस हे कसे असणार आहे, त्यांना काय फळ त्याचे मिळणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही ज्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो बघा की 7 जून ते 28 जुलै या दरम्यान मंगळ ग्रह परिवर्तन करत आहेत। मित्रांनो, मंगळ ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत आहेत। कर्क राशीतून सिंह राशीत ते प्रवेश करत आहे आणि 52 दिवस ते सिंह राशीत राहणार आहे। त्याचा परिणाम अनेक राशींवर होणार आहे, त्यात आपल्या राशींवर म्हणजे धनु राशीवर सुद्धा त्याचा चांगला परिणाम होणार आहे आणि त्याचे काय फळ आपल्याला मिळणार आहे ते आपण आता बघूया। मंगळ ग्रह जेव्हा परिवर्तन करेल तर मंगळ ग्रह बलवान होणार आहे आणि बलवान ग्रह अनेकांना चांगले फळ देत असतो। धनुराशीला पण ते चांगलेच फळ देणार आहेत आणि येणारा काळ हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे। तुमची जी कामे अडलेली होती, अडथळा येत होता, तुमच्या कामात अनेक अडथळे येत होते, आर्थिक बाबतीत अडथळा येत असेल, जर तुम्हाला एखादा व्यवहार करायचा असेल तो व्यवहार होत नव्हता, तुमचा आत्मविश्वास कमी झाला होता, तुम्हाला काही गोष्टींची भीती वाटत होती, ती भीती आता तुमची कमी होणार आहे, तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की येणारा काळात तुमचे अनेक जे कामात अडथळे येत होते ते अडथळे आता दूर होणार आहेत। 7 जून ते 28 जुलै हा दरम्यानचा काळ आहे तो मंगळ ग्रह परिवर्तनाचा काळ आहे। त्या काळात तुमची अनेक कामे, रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत। पहिल्यांदा बघूया मित्रांनो की नोकरदार वर्गासाठी येणारे जे 52 दिवस आहेत ते अतिशय चांगले असणार आहे। वरिष्ठ तुम्हाला नवीन जबाबदारी देणार आहेत आणि ती जबाबदारी तुम्ही पार पाडणार सुद्धा आहात। त्याचप्रमाणे तुमचे जे सहकारी असतील, तुमचे जे कनिष्ठ असतील यांचं सुद्धा सहकार्य तुम्हाला मिळणार आहे। आधी तुम्हाला सहकार्य मिळत नव्हतं, वरिष्ठ तुमच्यावर खुश नसतील, कामात तुम्हाला फार अडथळे येत होते, नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला अडथळे येत होते, तुम्हाला असं वाटत होतं नोकरी करावी की नाही करावी, परंतु आता तुमच्या मनातील होणार आहे। तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असणार आहे, नवीन जबाबदारी सुद्धा देणार आहेत आणि तुमचे सहकारी तुमच्यावर खुश असणार आहेत। म्हणजेच काय की येणाऱ्या काळात तुम्ही एकीने काम करणार आहात आणि त्याचा परिणाम हा तुम्हाला असा होणार आहे की तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला पगारवाढ सुद्धा मिळू शकतो। येणाऱ्या काळात पगारवाढ तुमचा होऊ शकतो। त्याचप्रमाणे जर तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नोकरीला जायचं असेल ते सुद्धा तुमचं शक्य येणाऱ्या काळात होऊ शकतं। त्याचप्रमाणे जे बेरोजगार युवक युवती असतील, त्यांना नोकरी नसेल, अशा व्यक्तींना नोकरी मिळण्याची शक्यता येणाऱ्या 52 दिवसाच्या काळात आहे। तुम्हाला जर ज्या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं होतं त्याच ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर मित्रांनो बघूया की व्यावसायिक लोकांसाठी येणारे जे 52 दिवस आहेत ते खूप खास असणार आहे। मित्रांनो, तुमच्या जिभेच्या गोडव्यामुळे ग्राहक तुमच्यावर आकर्षित होतील, ग्राहक तुमच्या दुकानात येतील किंवा व्यवसायाच्या ठिकाणी येतील आणि तुमचा व्यवसाय हा बहरत जाणार आहे। मित्रांनो, त्याचप्रमाणे जर तुमची उधारी अडकली असेल, तुमचे पैसे काही ठिकाणी अडकले असतील ते सुद्धा मिळण्याची दाट शक्यता येणाऱ्या काळात आहे। त्याचप्रमाणे व्यवसायात जर भांडवल कमी पडत असेल तर ते भांडवल सुद्धा तुम्हाला उपलब्ध होण्याची शक्यता येणाऱ्या 52 दिवसाच्या काळात आहे। मित्रांनो, ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांनी ह्या 52 दिवसात व्यवसाय सुरू केला काही हरकत नाही। त्यानंतर बघूया मित्रांनो की आर्थिक बाबतीत येणारा काळ तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे। याच्या अगोदर तुम्हाला काही आर्थिक चणचण जाणवत असेल, काही अडथळे तुमच्या आर्थिक बाबतीत येत असतील किंवा पैशाची आवक तुमची होत नसेल, परंतु येणारा काळ तुमच्या पैशाची आवक जास्त होणार आहे, आर्थिक बाबतीत तुमची प्रगती होणार आहे आणि येणारा काळ तुमच्यासाठी प्रगतीचा असणार आहे। आर्थिक बाबतीत
तुम्ही सक्षम होणार आहात. काही बाबतीत तुम्हाला पैशाची अडचण जाणवत होती, ती अडचण तुमची दूर होणार आहे. तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू शकता, एखाद्या नवीन ठिकाणी तुम्ही पैसे गुंतवू शकता, नवीन घर तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे जर तुम्हाला जागा घ्यायची असेल, सोन्या नाण्यात इन्व्हेस्टमेंट करायची असेल, ती सुद्धा तुम्ही करू शकता. परंतु मित्रांनो, एकच लक्षात ठेवायचं आहे, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना कुठल्याही प्रकारच्या भोल धापांना बळी न पडता गुंतवणूक करू नका. आपले जे घरातील ज्येष्ठ असतील किंवा शेअर मार्केटमधील ते तज्ज्ञ असतील, त्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक नक्की करा. येणारा काळ तुम्ही अनेक ठिकाणी गुंतवणूक करू शकता. त्यानंतर बघूया मित्रांनो की विद्यार्थी वर्गासाठी येणारा जो 52 दिवसाचा काळ आहे, ज्यावेळेस मंगळ ग्रह परिवर्तन करणार आहेत, कर्क राशीतून सिंह राशीत ते प्रवेश करणार आहेत, तो काळ विद्यार्थी वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे. उच्च शिक्षणासाठी तुमच्या अडचणी येत होत्या, कुठल्याही प्रकारच्या अडचणी तुमच्या येत होत्या, तुम्हाला कोणाचे मार्गदर्शन मिळत नव्हते, ते मार्गदर्शन आता तुम्हाला 52 दिवसाच्या काळात मिळणार आहे. तुमच्या घरातील कोणी ज्येष्ठ व्यक्ती असतील किंवा तुमचे मित्र असतील, ते तुम्हाला सहकार्य करतील, मार्गदर्शन करतील आणि त्या मार्गदर्शनाच्या जोरावर तुम्ही यश मिळवणार आहात. तुमची मेहनत, मार्गदर्शन आणि ग्रहाची साथ या सगळ्यांचा मिळून तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. उच्च शिक्षणासाठी जर तुम्हाला विदेशात जायचं असेल, परंतु काही अडथळे येत असतील, ते अडथळे तुमचे दूर होणार आहेत आणि उच्च शिक्षणासाठी जाण्याचा मार्ग तुमचा हा मोकळा होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचा निकाल असेल त्यांना त्यात चांगले यश मिळणार आहे. तुमची जर स्पर्धा परीक्षा असेल त्यात तुम्हाला चांगले यश मिळणार आहे. धनुराशीच्या व्यक्तींना येणारा काळ हा अत्यंत चांगला असणार आहे. तुम्ही नवीन खरेदी करू शकता, नवीन जागा तुम्ही खरेदी करू शकता. येणाऱ्या काळात तुम्ही अनेक चांगले बदल तुमच्या आयुष्यात करू शकता. परंतु मित्रांनो, एकच लक्षात ठेवायचं आहे, आर्थिक बाबतीत जरी तुमची प्रगती झाली, पैशाची बचत करा, अनावश्यक खर्च टाळा. जो खर्च तुम्हाला आवश्यक असेल तोच करा, पण अनावश्यक खर्च तुम्ही टाळला पाहिजे आणि तीच खर्च तुम्हाला भविष्यात उपयोगी पडणार आहे. मित्रांनो, त्यानंतर बघूया की कौटुंबिक बाबतीत येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. कुटुंबाची साथ तुम्हाला मिळणार आहे, आईवडिलांची साथ तुम्हाला मिळणार आहे. जर तुमचं लग्न झालेलं असेल तर जोडीदाराची साथ सुद्धा तुम्हाला येणाऱ्या काळात मिळणार आहे. मित्रांनो, तुम्ही जोडीदारासोबत एक चांगला एखादा प्लॅन करणार आहात, बाहेर फिरण्याचा आनंद सुद्धा तुम्ही घेणार आहात. तुमच्या कुटुंबातील वातावरण अतिशय चांगलं असणार आहे, उत्साहाचा असणार आहे, आनंदाचा असणार आहे. मित्रांनो, येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. ज्यांना संतान सुख प्राप्तीची इच्छा असेल त्यांना संतान सुख प्राप्तीसाठी इच्छे पूर्ण करणारा हा काळ असणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांची लग्न झालेली नाही अशा व्यक्तींची लग्न येणाऱ्या काळात होऊ शकतात, जमू शकतात किंवा तुम्हाला नवीन पाहुणे बघायला येऊ शकतात. मित्रांनो, धनुराशीसाठी येणारा 52 दिवसाचा काळ अतिशय चांगला असणार आहे, सुवर्ण संधीचा असणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.